स्वागत आहे तुमचं अवनीच किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक। त्यासाठी आपण 1 वाटी पिठामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्यानंतर 2 चमचे तूप घालणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तूप, मीठ आणि पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता किंवा बारीक रवा देखील वापरू शकता। मी येथे फक्त गव्हाच्या पिठाचे मोदक करत आहे। जर तुम्ही 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलं तर अर्धी वाटी मैदा घेऊ शकता। हे कमी पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीला जसं करतो तसं सैलसर कणिक ही नाही करायची, थोडी घट्टच मळून घ्यायची आहे। आता मी ही कणिक मळून घेत आहे। मळल्यानंतर ही 15 ते 20 मिनिट कणिक भिजत ठेवते। मला अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे। आता आपली कणिक मळून झालेली आहे। 15 मिनिटांसाठी आता आपण ही ठेवून देऊया। तोपर्यंत आपण सारण बनवण्यासाठी आपण पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। त्यामध्ये 2 चमचे तीळ घालून घ्यायचे। तीळ चांगले भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने तीळ चांगले भाजायचे। सारणामध्ये भाजलेल्या तिळाची चव फार छान लागते। लालसर भाजलेले आहेत। आता त्यामध्ये खोबरं ॲड करायचे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं आता ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे। तीळ आपले छान लालसर भाजलेले आहेत। त्यानंतर आपण अर्धी वाटी गूळ घालायचं आहे। हा गूळ थोडा चिकट आहे। ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ मिक्स करून घ्यायचे। आपण याच्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालत आहोत। काजू, बदाम आणि मनुके तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। अशा पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे। आता याच्यामध्ये वेलदोडे पावडर घालायची। ती की डायरेक्ट वेलदोडेची पावडर नाही घालू शकत, ती पिठी साखरेबरोबर ॲड करावी लागते। त्यामुळे 1 चमचा वेलदोडे पिठी साखर पावडर ॲड करते। आता हे सगळं मिक्स करायचे। खूप छान असं सारण आपलं तयार आहे। मोदकाचे सारण तयार आहे। आता आपण कणकेचे गोळे करून घेऊया। भिजलेले आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊयात। साधारणपणे एवढ्या छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। त्याच्यापेक्षा छोटा चालेल। असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्या पाती लाटून घ्यायच्या। आपण गोळे बनवून घेतलेले आहेत, त्यामुळे पाती आपल्याला एकसारख्या लाटता येतात।
त्याला तेल लावून घेतो. शक्यतो तेलावरच ही लाटून घ्यावी. पीठ लावल्यामुळं तेल खराब होतं, त्यामुळे अशा पद्धतीने तेलावरच लाटून घ्यावी. साधारण एवढ्या आकाराचे पाती लाटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. त्यानंतर अशा पद्धतीनं मोदक बनवून घ्यायचे. सर्व पाती आता मी लाटून घेते आणि मोदक एकत्रित बनवते. खूप सोपी पद्धत आहे ही. खूप सुंदर असा मोदक आपला तयार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पाती लाटून घेऊन मोदक बनवून घेऊ. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे का चेक करून घेऊ. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण मोदक तळायला सोडू. हे मोदक मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवर भाजलेत तर ते वरून कडक होतात आणि चिवट लागतात. त्यापेक्षा आपण मंद आचेवरही भाजून घ्यायचे आहेत. आता ह्याचा कलर चेंज झालेला आहे. ब्राऊन कलर आलेला आहे. मंद आचेवर असल्यामुळे थोडा वेळ लागतो, पण असा ब्राऊन कलर आल्यानंतर हे मोदक काढून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मोदक अशा प्रकारे तळून घेत आहे. आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत. आपले सर्व मोदक तळून तयार आहेत. मी सर्व आकारामध्ये मुद्दामहून बनवून घेतले आहेत. तुम्ही मोठ्या, मध्यम किंवा लहान आकारामध्ये हे बनवून घेऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.